TJSB प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतोय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी हा दुसरा मतदारसंघ। अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात अनुसूचित जाती जमातींशिवाय मराठा, वंजारी, माळी, मुस्लिम आणि विणकर या प्रमुख जातींचा प्रभाव आहे। मराठा, माळी आणि अनुसूचित जाती जमाती असं त्रिकोणी राजकारण इथं प्रभावशील आहे। या मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रभाव असल्याचं विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून येतं। राष्ट्रवादीचे 3, शिवसेनेचे 2 आणि 1 अपक्ष आमदार या लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। तरीही लोकसभेच्या या जागेवर भाजपनं वर्चस्व दाखवून दिलंय। मतदारसंघ फेररचनेपूर्वीच्या मालेगाव मतदारसंघातील परिस्थिती पाहता आदिवासींनी प्रत्येक निवडणुकीत बदलता कौल दिला आहे। जनता दलाचे स्वर्गीय हरिभाऊ महाले, काँग्रेसचे स्वर्गीय ZM कहांडोळे आणि सीताराम भोये, भाजपचे स्वर्गीय कचरूभाऊ राऊत यांनी लोकसभेत मालेगावचं प्रतिनिधित्व केलं होतं। 2004च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून बाहेर पडत हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक जिंकली। 2009च्या निवडणुकीत या मतदारसंघाची फेररचना झाली आणि बारामतीनंतरचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ असा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केला। पण प्रत्यक्षात पक्षांतर्गत खदखदीमुळे या सुरक्षित मतदारसंघाला भेदण्याची आयती संधी भाजपला मिळाली आणि नंतर पत्नीलाही जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवून दिलं। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजयी कामगिरीनंतरही भाजपला संघटनात्मक पातळीवर मजबूती आणता आलेली नाही। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपची सदस्य संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच राहिली। त्यामुळेच खासदारकीचं श्रेय पक्षापेक्षा चव्हाणांचंच अधिक आहे हे अधोरेखित होत आहे। या मतदारसंघात राष्ट्रवादीचे 18 आणि त्यापाठोपाठ शिवसेनेचे 16 जिल्हा परिषद सदस्य आहेत। काँग्रेस, भाजप आणि कम्युनिस्टांचे प्रत्येकी 3 प्रतिनिधी आहेत। त्यामुळे येत्या निवडणुकीत चव्हाणांना मित्रपक्ष शिवसेनेच्या मदतीची गरज लागणार आहे। प्रत्यक्षात मात्र भाजपनं नाशिक महापालिकेत मनसेला सत्ता स्थापनेसाठी मदत केल्याचा सूड शिवसेना या मतदारसंघात घेणार तर नाही ना, अशी शंका घ्यायला बराच वाव आहे। आताही येत्या निवडणुकीत भाजपकडून हरिश्चंद्र चव्हाण यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असं चित्र दिसतंय। वैयक्तिक संपर्क, बिगर आदिवासी मतदारांचा पाठिंबा, पक्षविरहित विकास कामं करण्याची त्यांची पद्धत आणि पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो। दुसरीकडे सर्वदूर पसरलेला हा आदिवासी भाग अजूनही काही प्रमाणात विकासाच्या आघाडीवर मागे पडला आहे। भरीव कामांचा अभाव आणि शिवसेनेशी नसलेला सुसंवाद याचा फटका त्यांना बसू शकतो। राष्ट्रवादीकडून AT पवार, जयश्री पवार आणि मधुकरराव पिचड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। त्यातही पिचड या मतदारसंघातून निवडणूक लढवायला फारसे इच्छुक नसल्याचं मानलं जात आहे। त्याऐवजी जयश्री पवारांच्या उमेदवारीला पक्ष पसंती देईल अशी अटकळ बांधली जाते, कारण AT पवारांचं वाढतं वय त्यांच्या नावाचा विचार करण्यातला अडसर ठरू शकतो। पण जयश्री पवारांचा राजकीय अनुभव हा जिल्हा पातळीपुरता मर्यादित असल्यानं ते विद्यमान खासदाराला कशी लढत देतात याकडे सर्वांचंच लक्ष असेल। माजी खासदार कचरूभाऊ राऊतांचे चिरंजीव दिलीप राऊत यांनी मागच्या निवडणुकीत इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांच्या नावाचा विचार केला गेला नसल्यानं त्यांच्यासमोर आता मनसे आणि आम आदमी पार्टी असे 2 पर्याय आहेत। सध्या तरी आदिवासी मतदारांचा बदलाकडे असलेला कल लक्षात घेऊन आम आदमी पार्टीनं जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेल्या सुधाकर राऊतांच्या नावावर विचार सुरू असल्याचं ऐकायला मिळतंय। डाव्या पक्षांनीही माजी आमदार JP गावितांच्या नावावर विचार चालवला आहे। आमदारकीचा अनुभव, प्रस्थापित राजकारण्यांबाबतची नाराजी त्यांना यशाचा मार्ग दाखवण्यासाठी पूरक ठरू शकतो। याचवेळी आधुनिक प्रचार यंत्रणेशी असलेली त्यांची अनभिज्ञता, मतदारसंघात सर्वदूर पक्ष प्रभावाचा अभाव, पूर्व भागातला अपुरा जनसंपर्क यासारख्या गोष्टींचा तोटा होऊ शकतो। पाड्यांपर्यंत वीज पुरवठा पोहोचवणं, रस्ते, पाणी टंचाई, औद्योगिकरणाला गती देणं, रेल्वेसह विमानसेवेचे प्रश्न मार्गी लावणं, आरोग्य सेवांचं बळकटीकरण करणं, कौशल्याधिष्ठित शिक्षण उपलब्ध करून देणं, नारपार प्रकल्प पूर्णत्वाला नेणं यासारखे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत। यावेळची निवडणूक या प्रलंबित प्रश्नांबरोबरच मनमाड नांदगावचा पाणी प्रश्न, विजेचा लपंडाव यासारख्या मुद्द्यांवरच लढवली जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत।